आमगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सोमवार 6 जानेवारी रोजी चिचगड कोरची मार्गावर असलेल्या पर्यटन स्थळ ढासगड मंदिर परिसरात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघाचे अध्यक्ष प्राध्यापक ZS बोरकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार इशूलाल भालेकर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण आणि पुष्प वाहून पूजन करण्यात आले। या प्रसंगी वरिष्ठ पत्रकार इशूलाल भालेकर यांनी पत्रकारिता ही निर्भीड व निपक्ष असली पाहिजे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे असे सांगितले। प्राध्यापक ZS बोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या आयुष्यावर बोलताना म्हणाले की मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले। या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्याच्या या कार्यामुळे पत्रकारितेचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे व आमगाव तालुका पत्रकार संघ अनेक उपक्रम राबवून अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे कार्य करतो। नंतरही पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यशैलीचा अवलंब करणार असे त्यांनी सांगितले आहे। यावेळी पत्रकार नरेंद्र कावळे, यशवंत मानकर, राधाकिसन चुटे, रितेश अग्रवाल, सुनील पडोळे, अजय खेतान, राजीव फुंडे, दिनेश शेंडे, आनंद शर्मा, विकास शर्मा, रेखलाल टेंबरे इत्यादी पत्रकार उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता राधाकिसन चुटे, गोंदिया।